नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली अस्मिताला वॉकला घेऊन येते. तिला तिचा मूड चांगला करायचा असतो. सायली म्हणते, अस्मिताताई मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे आणि ती एक छोटंसं रोपटं घेऊन येते. ती म्हणते, हे रोपटं आपण दोघे मिळून लावूया आपल्या बाळासाठी. अस्मिता म्हणते, सायली हे सगळं का करतेस तू? सायली म्हणते, अहो हे बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्याला आपण सांगूया की हे झाड त्याच्यासाठी आहे. मग त्या दोघी मिळून ते रोपटं लावतात. इकडे साक्षी आणि सचिन डिनर करत असतात. तेवढ्यात तिला एक मेसेज येतो की महिपत शिकरेला जर वाचवायचं असेल तर ह्या लोकेशनवरती आहे. साक्षी तो मेसेज बघून एकदम घाबरते. सचिन पण म्हणतो की साक्षी काय झालं, तू अशी का वागतेस? साक्षी म्हणते काय नाही. सचिन मनात म्हणतो की त्या महिपत शिकरेला अटक झाली तेव्हापासून ही अशी वागते, पण ही मला काहीच सांगायला तयार नाही. इकडे कल्पना आणि पूर्णाजी गप्पा मारत बसलेले असतात. कल्पना म्हणते, एवढे दिवस खराब चाललेत घरामध्ये, पण आता काहीतरी सणवार करायलाच पाहिजे. आपण एक ना छोटेखानी हळदी कुंकू करूया घरी, म्हणजे अस्मिताला बरं वाटेल. पूर्णाजी म्हणते, हो लगेच कामाला लाग. इकडे अर्जुन महिपतला क्वेश्चनिंगसाठी आलेला असतो. तो महिपतला विचारतो की ह्याच्या मागे मास्टर माइंड कोण होता त्या ॲक्सिडेंटच्या मागे. तो महिपतला पूर्ण ग्रिलकडून काढतो, पण महिपत काही उत्तर देत नाही. शेवटी अर्जुन फाईल उचलून निघायला निघतो, पण म्हणतो की मी हे कोर्टाला सिद्ध करेन की त्या ॲक्सिडेंटच्या मागे मास्टर माइंड तूच होतास, म्हणजे सर्वात जास्त शिक्षा तुलाच होईल. आणि त्या रविराज किल्लेदारला मारायची सुपारीसुद्धा तूच दिली होतीस. महिपत म्हणतो, मी कशाला रविराज किल्लेदारला मारेन, सुपारीच दिली होती. महिपत जे काम करतो ते छाटी ठोकपणे करतो. अर्जुन म्हणतो, ही फाईल आहे, ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का तुला? ह्याच्यामध्ये हे लिहिलं आहे की त्या ट्रकने ज्यांना रविराज किल्लेदारला उडवलं त्या ट्रकच्या चालकासोबत तू बसला होतास, म्हणजेच तूच गुन्हेगार आहेस असं तुझ्यावर आळ येईल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू काहीच बोलत नाही आहेस ना? तू काही बोलला नाहीस तरी त्या मास्टर माइंडला मी तर शोधून काढेनच. त्याच्यानंतर तुझं काय होईल ते बघ. जर तू आत्ता त्याचं नाव घेतलंस तर मी तुझी शिक्षा कमीत कमी होईल ह्याची काळजी घेईन. इकडे साक्षी त्या ठिकाणावर पोचलेली असते जिकडे तिला यायला सांगितलेलं असतं. ती तिकडे पोचते आणि म्हणते, मी अण्णांना वाचवायला तयार आहे, प्लीज सांगा माझे अण्णा कुठे आहेत. इकडे अर्जुन महिपतला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव की जर मी ही केस या पोलिसांच्या ताब्यात दिली तर हे सगळ्या गोष्टी शोधून काढतील की तू आत्तापर्यंत किती मर्डर केलेस, हाफ मर्डर केलेस, कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली तुझे काय काळे धंदे होते. ते जर सगळं बाहेर आलं तर तू खूप वेळ तुरुंगात जाशील, एवढं लक्षात ठेव. त्याच्यामुळे तू जर मला सांगितलंस की तो मास्टर माइंड कोण होता तर मीच ही केस हाताळेन आणि तुला कमीत कमी शिक्षा होईल याचं बघेन. तुझ्यावर आता निर्णय आहे. महिपत काहीच उत्तर देत नाही. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी त्या जंगलात गेलेली असते. तिथे एक बॉक्स ठेवलेला असतो. साक्षी तो बॉक्स उघडून बघते आणि त्याच्या आतमध्ये एक पत्र असतं. इकडे महिपतला सगळे पोलीस मिळून बेदम मारहाण करत असतात. अर्जुन म्हणतो, बोल, कोण होता मास्टर माइंड? साक्षीला इथे चिठ्ठी दिसते. चिठ्ठीत काहीच लिहिलेलं नसतं. साक्षी अजून पागल होते. साक्षी सैरावैरा इकडे तिकडे फिरते. तेवढ्यात तिच्या आजूबाजूला एक रिंगणाभोवती आग लागते. साक्षी फार घाबरते आणि हे सगळं रेकॉर्डिंग नागराज गुपचूप करत असतो. धुरामुळे ती चक्कर येऊन पडते. हा सगळा व्हिडिओ नागराज रेकॉर्ड करतो आणि एका माणसाला फोन करून सांगतो, हा व्हिडिओ महिपतला दाखवायचा आहेस तू आता. तेवढ्यात एक हवालदार येतो आणि महिपतला सांगतो, हे घ्या पाणी. महिपत म्हणतो, मागितलं आहे का मी? आणि लगेच तो व्हिडिओ दाखवतो आणि तो सांगतो की तुमच्यासाठी एक मेसेज आहे की तुम्हाला बॉडी मिळेल जर तोंड उघडलं तर. इकडे तन्वी आणि नागराज म्हणतात, प्लॅन सक्सेसफुल झाला, आता महिपत घाबराण 100%. इकडे कल्पना आणि पूर्णाजी सायलीला म्हणतात की आम्ही तुझी पहिली संक्रांत साजरं करायचं ठरवलं आहे. सायली म्हणते, हो पण आमची ही पहिली संक्रांत नाही आहे, बरेच वर्ष झाली. कल्पना म्हणते, अगं तसं नाही. पूर्णाजी म्हणते, अगं तुझं लग्न तर मागच्या वर्षीच झालं ना, पण खरोखरं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सांगू नकोस मला ते सगळं, म्हणून आम्ही करणार आहे तुझी पहिली संक्रांत साजरी. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली संक्रांतीसाठी नटलेली असते फार, पण अर्जुन हलव्याचे दागिने घालायला मागत नाही. तेवढ्यात सायलीच्या काही मैत्रिणी येतात आणि त्या म्हणतात, तुम्ही नाही घालणार, आम्ही तुम्हाला सजवणार आहोत, आणि अर्जुनला घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.